विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं SRGNS अकॅडमी या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतोय। आज आपण महावितरण आणि महापारेषण यामधील काय केलं होतं तर जी विद्युत सहाय्यक भरती आहे या विद्युत सहाय्यक भरतीची आपण इलेक्ट्रिकल साधने हे पाचवं चॅप्टर या ठिकाणी पाहत आहोत। त्याला इलेक्ट्रिकल टूल्स आपण म्हणतो आहे। जे इलेक्ट्रिकल टूल्स आपल्याला लागत असतात ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण काम करत असतो, जेव्हा या क्षेत्रामध्ये कामाला जातो तेव्हा आपण काही सावधगिरी बाळगली पाहिजे, चांगले टूल्स वापरले गेले पाहिजेत, कारण या ठिकाणी कुठलीही माफी नाही आहे। त्या ठिकाणी अगदी प्रत्येक टूल्स आहे ते विचारपूर्वक आपण वापरला पाहिजेत आणि प्रत्येक टूलचा वापर आपण कसा करायचा आहे याबद्दल सुद्धा चिकित्सक माहिती या ठिकाणी देण्यात आली आहे। यावरचा एक प्रश्न तरी तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला विचारलाच जात असतो आणि म्हणून त्या प्रश्नाबद्दल आपण याही चॅप्टरबद्दलची काय केली पाहिजे तर अगदी सखोल माहिती घेतली पाहिजे। आपण या ठिकाणी जी काही अतिमहत्त्वाची प्रश्न आहेत, जी परराज्यामध्ये झालेली बाहेरच्या राज्यामध्ये ज्या एक्झाम झाल्या होत्या त्या एक्झाममधून ती वाक्य घेतलेली आहेत, त्यामुळे तुम्हाला सुद्धा ती उपयोगी पडतील। आणि म्हणून चला तर बघूया आपण इलेक्ट्रिकल टूल्स हे पाचवं प्रकरण आपण या ठिकाणी पाहणार आहोत। याही नंतर आपण असे प्रत्येक चॅप्टर वाईज असे व्हिडिओ पाहून त्यावर काय करतं नोट्स देणार आहोत। त्या नोट्स आपण जर दिल्या त्यानंतर साहजिकच आहे की आपल्याला काय होणार आहे तर त्याचा रिपीट स्टडी होणार आहे। आपण ही 20च क्वेश्चन आहेत, पुन्हा तुम्हाला 50 क्वेश्चन आपण यावर प्रत्येक चॅप्टर वाईज देणार आहोत। 30 चॅप्टर आपण तुम्हाला पूर्ण समजून सांगणार आहोत। तर चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर काय करा तर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करायचं, कारण त्यामुळे काय होईल तर नवीन व्हिडिओ येत असतात। आपण एखाद्या वेळेस व्हिडिओ बघतो आणि मग पुन्हा असं वाटतं की त्या चॅनलचा आपल्याला व्हिडिओ पाहिजे होता पण तो मिळत नाही, कारण की खूप त्यामध्ये रेंज असते आणि त्यामुळे पटकन आपल्याला सापडत नाही। जर व्हिडिओ आवडला तर काय करा तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करायचा नाही आहे आणि स्किप करून त्याची नोट सुद्धा काढायची आहे। आणि काय करायचं होतं तर चॅनलला सबस्क्राइब करायचं होतं, लाईक करायचं होतं, कमेंट करायचं, कारण तुमच्या लाईकमुळे आम्हाला एक ऊर्जा मिळत असते आणि मग तुमच्यासाठी जे काही परीक्षेचं नवीन मटेरियल आहे ते मटेरियल आम्ही नवीन घेऊन येत असतो। तर चला तर मग आपण बघूया या ठिकाणी पेन घेऊया। आपण एक पेन घेतला म्हणजे आपल्याला काय होईल तर त्या ठिकाणी लिहायला हे बरं होईल। तर पहिला प्रश्न होता आपल्याला, तर प्रश्न क्रमांक BSI चे विस्तारित रूप काय? BSI चे विस्तारित रूप काय आहे? आता BSI म्हणजे ब्रिटिश स्टँडर्ड इन्स्टिट्यूशन आहे किंवा ब्युरो ऑफ द इंडियन स्टँडर्ड आहे किंवा वरीलपैकी दोन्ही नाही किंवा वरीलपैकी एकही नाही। तर यातील काय असेल तर ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, ज्याला ISI असा प्रकारचा हा त्याचा फॉन्ट आपण जरासा पेनचा आकार जसा मोठा करून घेऊ आपण, आणि मोठा करून घेतल्याच्या नंतर साहजिकच आहे की आपल्याला तो इथे खुणा करता येतील आणि म्हणून या ठिकाणी आपण हा पेन काय तर याच्यातलं जे 2 क्रमांकाचं ऑप्शन आहे ते 2 क्रमांकाचं ऑप्शन हे आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागणार आहे। हे 2 क्रमांकाचं ऑप्शन जर आपण या ठिकाणी जर घेतलं असेल तर आपल्याला इथे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड हे या ठिकाणचं काय केलं जातं तर या BSI चं हे विस्तारित रूप आहे, म्हणजे त्याला ISI हे मानांकन मिळत असतं। जे काही आपण टूल्स वापरतो, जे काही वस्तू वापरत असतो त्या कशा असल्या पाहिजेत तर ISI मानांकन असल्या पाहिजेत आणि त्या ISI मानांकन जर असतील तर त्या स्टँडर्ड याच्यातून रेंजमधून त्यांना जावं लागतं आणि मग त्या वस्तू चांगल्या मिळतील आणि आपल्याला सेवा सुद्धा चांगली मिळू शकते आणि म्हणून त्याला BSI हे विस्तारित रूप आपल्याला घ्यायचं आहे। त्यानंतरचा प्रश्न 2 नंबरचा प्रश्न होता, इथे चालू लाईनवर काम करत असताना प्लायरचा वापर कसा करावा? प्लायरचा वापर कसा करायचा आहे? आता प्लायरचा वापर जर कसा करायचा असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला होतं की इथे जी प्लायर आहे तर ती प्लायर कशी असली पाहिजे तर इन्सुलेटेड असली पाहिजेत। कशी असली पाहिजे तर इन्सुलेटेड असली पाहिजेत। जी आपण त्याला पेंचिस म्हणतो आहे तर त्या पेंचिसवरचा सुद्धा त्याचं प्लायवर आहे ते कोटिंग आहे तर ते जाता कामा नाही, आपला टच सुद्धा होता कामा नाही। कधी कधी एखाद्या वेळेस तुरळक काम करत असताना आपण चालू लाईनवर काम करत असतो, परंतु चालू लाईनवर म्हणजे होतं होईपर्यंत 90% आपण चालू लाईनवर काम करायचे नसतात। तर जे एखाद्या वेळेस जर काम करायचं काम पडलं असेल तर त्या ठिकाणी आपलं इन्सुलेटेड सर्व गोष्टी आपल्या हातात असल्या पाहिजेत, हातात आपल्या हात मोजे असले पाहिजेत, पायात सुद्धा बूट असले पाहिजेत। नंतर जी पेंचिस आहे किंवा टेस्टर असेल तर ह्या सर्व गोष्टी आम्ही कशा असल्या इन्सुलेटेड असल्या पाहिजेत, म्हणून इथलं पर्याय क्रमांक 1 हे बरोबर होतं। नंतर प्रश्न क्रमांक 3 होता, अडचणीच्या ठिकाणी लहानात लहान वस्तू किंवा लहान वस्तू
इथे किंवा वायर्स पकडण्यासाठी रिकाम जागा प्लायरचा उपयोग केला जातो. आपल्याकडे प्लायर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असतात. म्हणजे आपल्याकडे जे टूल्स आहेत ते टूल्स किंवा साधनं, हत्यार आपण ज्याला म्हणतो, जे काम करत असताना ती वेगवेगळ्या स्वरूपाची आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वापरावी लागतात. मग त्यासाठी प्लायर सुद्धा आपल्याला 3 प्रकारच्या प्लायर, एक कॉम्बिनेशन प्लायर आहे, लॉंग नोज प्लायर आहे, साइड कटिंग प्लायर्स आहे. तर याच्यातील आपल्याला लॉंग नोज प्लायर ही उपयोगी इथे करावी लागेल, की ते अडचणी ठिकाणी आपल्याला पकडायचं आणि तेवढाच वायर आपला बारीक वायर पकडायचा असतो आणि म्हणून त्याला लॉंग नोज प्लायर ही आपल्याला तिथे वापरावी लागते. प्रश्न जरी अत्यंत सोपे असले तरी परीक्षक तुम्हाला प्रश्न हा फिरून विचारत असतो. कधी कधी असं वाटतं की टूल्स हे साधं प्रकरण आहे, याच्यावर आपल्याला प्रश्न कसे येतील, पण याही प्रश्नावर प्रश्न कसे फिरून विचारत असतो, कारण की परीक्षक हा तुमच्या बुद्धिमत्तेची, तुमच्या आकलन शक्तीची परीक्षा घेणार आहे आणि म्हणून हे प्रश्न अगदी बारकाईने आपण अभ्यास करायचे आहेत. नंतर इथे ग्लास ट्यूब टेस्टरच्या आत रिकाम जागा गॅस भरलेला असतो. आता ग्लास ट्यूब टेस्टरच्या आत जो गॅस असतो तो कोणता असतो, तर निऑन गॅस असतो. कोणता असतो, तर निऑन गॅस त्यामध्ये भरलेला असतो. त्याला निऑन टेस्टरही आपण त्याला कधी कधी म्हणतो. काय म्हणतो त्याला, तर निऑन टेस्टरही त्याला म्हणत असतो, पण त्याला निऑन गॅस हा भरलेला असतो. हाही प्रश्न अत्यंत लक्षात ठेवा, अत्यंत सोपा असला तरी महत्वाचा होता. आता हे रिकाम जागा ISI प्रमाणित चिन्हांकित करण्याचे फायदे आहेत. आता जे ISI आपण स्टँडर्ड वस्तू घेतो आहोत, तर तीच वस्तू आपल्याला काय घ्यायची आहे, तर त्यासाठी आपण काय करायचं, त्याचे कोणते कोणते फायदे आपल्याला मिळत असतात, तर ती फायदे यापैकी कोणते आहेत. आता निर्मात्याकडून गुणवत्तापूर्ण उत्पादन होईल, नंतर गुणवत्ता नियंत्रण प्रणालीची तपासणी सुद्धा होईल. एखादी वस्तू निर्माण झाली असेल तर त्याच्याकडून तपासणी सुद्धा होत असते. बाजारात उत्पन्नाची प्रतिमा उंचावते. एखादं मार्केटमध्ये जर वस्तू आली असेल आणि ती ISI मानांकन असेल तर आपण ती सहज घेतो की नाही, चला ही वस्तू चांगली आहे, चांगल्या दर्जाची आहे आणि म्हणून ती आपण ती घेत असतो. म्हणून हे फायदे त्याचे असतात. या आता वरीलपैकी सर्व तर ह्या 3च्या 3ही फायदे आपल्याला ISI चे मिळत असतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 ही त्याचं उत्तर होतं. काय होतं, तर हे 3ही फायदे त्यामध्ये आपल्याला मिळत असतात आणि म्हणून हा फायदा इथे ISI मानांकनाचा आपल्याला मिळत असतो. त्यानंतरचा प्रश्न होता आपला 6वा प्रश्न, ASI चे विस्तारित रूप काय रिकाम जागा आहे. आता ASI, तर BSI चं आपण विस्तारित रूप बघितलं होतं आहे की नाही, तर या ठिकाणी आपल्याला ASI. आता इथे एशियन स्टँडर्ड असोसिएशन आहे का, नंतर अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन, इथे अमेरिका, हे पर्याय क्रमांक हे 2 त्याचं उत्तर आहे. तर अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन अमेरिका हे त्याचं विस्तारित रूप. म्हणजे ASI याचं विस्तारित रूप काय आहे, कारण प्रत्येक देशाने आपापले स्टँडर्ड मानांकन ठेवलेले आहेत आणि त्याचं एक ब्युरो आहे का, ते ब्युरो काय करतो, तर त्या ठिकाणी त्या वस्तूला स्टँडर्डनेस देत असतो आणि म्हणून ते स्टँडर्डनेसचं विस्तारित रूप काय ASI. इथे आपण ISIचं विस्तारित रूप बघितलं होतं, या ठिकाणी काय तर ते ASIचं विस्तारित रूप काय तर अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन अमेरिका. बरेच वेळेस काय करतो, तर अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन आपण असं लिहितो. परीक्षक हा अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला टाकत असतो, म्हणून त्याची ओरिजिनल आपल्याला माहित असले पाहिजे की त्याचं खरोखर विस्तारित रूप काय आहे. का अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन आहे का, तर त्याचं उत्तर काय होतं, अमेरिकन स्टँडर्ड असोसिएशन अमेरिका हे त्याचं विस्तारित रूप होतं. म्हणून हाही प्रश्न कन्फ्यूज होत असतो आपल्याला, तो बरोबर लक्षात ठेवायचा आहे. आता अरुंद किंवा खोल जागी असलेले नट किंवा इथे बोल्ट काढण्यासाठी रिकाम जागा स्पॅनरचा उपयोग करतात. आता एखाद्या ठिकाणी अरुंद ठिकाणी जे नट बोल्ट असतात, तर ते नट बोल्ट काढण्यासाठी जे काही स्पॅनर आपण वापरतो आहे त्याला पाहणे म्हणतो आपण. काय म्हणतो आपण त्याला, पाहणे म्हणत असतो. ते स्पॅनर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, त्याची नावं सुद्धा आपल्याला माहित असली पाहिजे, ते कोण्या ठिकाणी उपयोगी करतात हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे. एकदा का ITI झाला की आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं, आहे का स्पॅनर आहे, पण परीक्षक अत्यंत छोट्या छोट्या प्रश्नावर तुम्हाला बारीक प्रश्न विचारत असतो आणि म्हणून तो अभ्यास आपला अत्यंत बारकाईने झाला पाहिजे आणि आपल्या यशाकडे आपण गेलं पाहिजे. आपल्याला यश संपादन करायचं असेल तर आपण बारीक सारीक अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण एक्सपर्टच असलं पाहिजे. कुठलाच प्रश्न आपला सुटता कामा नाही. 110 पैकी जे थेरीचे प्रश्न आपले 110 आहेत, या 100 म्हणजे 50 प्रश्न येतात, त्याला 110 गुण येते. या 110 गुणापैकी माझे कमीत कमी म्हणजे 90 ते 100च्या जवळपास मी पोहोचलोच पाहिजेत, ही खुणगाठ मनात बघा. त्यासाठी आपल्याला बारीक सारीक अभ्यास करायचा आहे आणि म्हणून मी 100 क्रॉस केलेच पाहिजेत. मला जर मेरिट यायचं असेल तर मला हे सारे बारकावे माहीत असले पाहिजेत आणि त्या बारकाव्यासाठी मी काय केलं, या स्पॅनरचा सुद्धा. आता कधी कधी मुलांना असं वाटतं हे काय स्पॅनर काय शिकवायची गोष्ट आहे का, पण त्याचे प्रकार आहेत, ते कुठे
वापरले जातात ही सुद्धा आपल्याला कधी कधी माहिती, आणि तो प्रश्न कसा विचारतो त्याच्या ती सुद्धा आपण लक्षात ठेवलं पाहिजेत. कारण इथे अरुंद आणि खोल जागी असलेले नट किंवा बोल्ट काढण्यासाठी आपण रिकाम्या जागा स्पॅनरचा उपयोग करतो. तर काय त्याला सॉकेट स्पॅनर वापरतो. काय आपण त्याला सॉकेट स्पॅनरचा उपयोग करतो की त्या ठिकाणी म्हणजे साधा रिंग पाना पोहोचणार नाही, डबल एडेड पाना पोहोचणार नाही, तर त्या ठिकाणी इथे सॉकेट पॅनर. आता सॉकेट पॅनर कसे तर या ठिकाणी बघाल हे इथे सॉकेट पॅनर या ठिकाणी दाखवण्यात आले तुम्हाला. हे इथं सॉकेट पॅनर्स आहेत, म्हणजे अत्यंत छोट्या जागी ते जातात आणि छोट्या जागी जाऊन सुद्धा तिथे आपल्याला वापरले जातात. याला याला काय म्हणतात रिंग स्पॅनर म्हणतो आपण, याला डबल एडेड स्पॅनर आपण म्हणत असतो. तर अशा प्रकारची ही स्पॅनरची वेगवेगळी प्रकार आहेत, तेही सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. यानंतरचा प्रश्न होता अधिकचे मटेरियल कमी वेळात काढण्यासाठी रिकाम्या जागा फाईलचा उपयोग केला जातो. फाईल म्हणजे आपण त्याला कानस म्हणतो, आपल्या भाषेत काय म्हणतो तर कानशी वापरला जातो. एखाद्या लोखंडाचे कण घासण्यासाठी स्मूथ करण्यासाठी आपण कानशीचा वापर करतो. त्याही कानशी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. त्या प्रकारच्या समजा एखादं छिद्र असेल तर त्याला मोठं करण्यासाठी काय केलं जातं तर काय केलं जातं तर इथे किंवा अधिकचं मटेरियल पटकन काढायचं असेल तर त्याला रफ स्पॅनर वापरलं जातं. कोणतं तर रफ स्पॅनर वापरलं जातं. स्मूथ जर वापरायचं असेल तर साधी आपल्याला स्मूथनेस करायचं असेल, कमी मटेरियल काढायचं असेल तर स्मूथ स्पॅनर वापरतो आपण. इथे बास्टर आणि डबल स्मूथ असेल तर ही न वापरता आपण रफ स्पॅनर वापरतो, कारण पटकन आपल्याला तिथली वस्तू काढायच्या असतात. म्हणून ह्या फाईलचे जे प्रकार आहेत हे फाईलचे प्रकार सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. अत्यंत सोपा वाटणारा प्रश्न आहे, पण प्रश्न विचारून फिरून विचारत असतो, म्हणून हे आपल्याला प्रत्येक ठिकाणी कोणत्या स्पॅनरचा उपयोग कोणत्या ठिकाणी होतो, कशासाठी केला जातो हेही सुद्धा आपल्याला लक्षात असलं पाहिजेत. नंतरचा प्रश्न होता पोर्टेबल इलेक्ट्रिकल ड्रिल मशीनच्या साहाय्याने ड्रिल करताना खालीलपैकी कोणती गोष्ट करू नये. आता कोणती गोष्टी करू नये, इथे करू नये असा शब्द याला पाहिजे होता. काय तर करू नये हा शब्द या ठिकाणी यायला पाहिजे, आहे की नाही. तर काय केलं तर कोणती गोष्ट करू नये तर पोर्टेबल इलेक्ट्रिकल ड्रिल मशीन. आता आपल्याकडे काय इलेक्ट्रिक मशीनच्या ड्रिल मशीन आल्या आहेत, पण त्या ड्रिल मशीन सुद्धा आपल्याला व्यवस्थिशीर हँडल करता आल्या पाहिजेत. अत्यंत सोपी पद्धत आहे, त्या टेक्निक आहे, पण जेव्हा आपण वापर करतो तेव्हा त्याचा उपयोग आपल्याला कळत असतात. आणि म्हणून काय करतात या ठिकाणी ड्रिलचे बीट काढण्यापूर्वी चेक विरुद्ध दिशेने फिरवावा. नंतर ड्रिल बीट चेक कीने ती फिट करू नये. आता वास्तविक पाहता इथे काय केलं तर चेक कीने इथे फिट करू नये. आता वास्तविक पाहता ते जर बीट फिट जर झालं असेल तरच ते फिरेल, अन्यथा ते फिरणार नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर बरोबर होतं. बाकी आता ड्रिलची बीट काढण्यासाठी आपण चेक विरुद्ध दिशेने फिरवतो आणि काय करतो त्याला बीट काढून घेत असतो. नंतर लहान बीटचा वापर करताना त्यावर जास्त जोर देऊ नये, कारण लहान बीट काय असतात तर थोडेसे वीक असतात. आपण जास्त जोर दिला तर त्यावेळेस ते काय होतं तर बुडून जातील आणि मग त्यावर कट होणार नाही, म्हणून त्याच्यावर जोर देता येत नाही. म्हणून याच्यातला पर्याय क्रमांक 2 हा आपला बरोबर होता. त्यानंतर तारांच्या व पत्र्यांच्या गेज मोजण्यासाठी रिकाम्या जागाचा वापर केला जातो. म्हणजे तार आहे, म्हणजे जेवढा बारीक तार असतो, जेवढा बारीक पत्र असतो, पातळ पत्र असतो, त्याचा गेज जास्त स्वरूपाचा असतो. आणि म्हणून त्या गेज आपल्याला वापरायचं आहे की त्या गेज कशा प्रकारचे आहेत तर तेही सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायचं. कारण की तार मोजत असताना त्याच्या गेज असे खाचे पाडले तर त्या ताराचे आपण गेज मोजतो की किती गेजचे आहे, म्हणजे 1 गेज आहे, 2 गेज आहे, 3 गेज आहे, अशा प्रकारचे गेज त्याला टाकले जातात आणि त्या गेजवर त्याचं माप चालतं. पत्रा आपण काही ठिकाणी पत्रे सुद्धा वापरतो, त्या गेजनुसार त्याला मोजतात, ठीक नाही. त्याची मोजणी ह्या गेजनुसार केली जाते. पत्र्याची मोजणी सुद्धा गेजनुसार, तारांची मोजणी सुद्धा गेजनुसार केली जात असते. तर ही गेज मोजण्यासाठी काय करतो आपण तर येथे स्टँडर्ड वायर गेज म्हणजे 1 क्रमांकाचा पर्याय आहे. त्याचं चित्र सुद्धा या ठिकाणी आपण असं आहे. आता हे गेज आहे, या गोलमध्ये आपण वायरच्या पट्ट्या टाकल्या जातात आणि त्यातून गेज या साईडला त्याचे गेजचे माप दिलेले असतात. तर 0 पॉइंट येथे 125 पासून सुरुवात येथे झालेली आहे पहा त्याच्यावाली, एक नाही. तर इथे शेवटचा जो गेज आहे तुम्हाला तर 3 म्हणजे 3125 पर्यंत आहे. असे याच्यावर गेजिंग मेजरमेंट आहे. त्या गेजिंग मेजरमेंटनुसार आपल्याला त्या तारांची किंवा पत्र्याची गेज मोजावी लागते. तर हे चित्र सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्याला काय म्हटलं तर स्टँडर्ड वायर गेज काय म्हणतात त्याला, म्हणून पर्याय क्रमांक 1 ह्याच्यातलं बरोबर होतं. नंतर स्पॅनर वापरत असताना खालीलपैकी कोणती कृती करू नये. स्पॅनर वापरत असताना खालीलपैकी कोणती कृती करू नये.
करावे आणि करू नये असा प्रश्न थोडंसं कन्फ्यूज केल्यासारखं तुम्हाला विचारला जात असतो. म्हणून प्रश्न वाचताना थोडेसे पटकन म्हणजे वाचून सोडायचं नाही, परीक्षेत घाबरायचं नाही. प्रश्न आपल्याला चांगलेच येणार आहेत, परंतु प्रश्न समजून घ्यायचा. कारण एकदा का टिक मार्क झालं आणि सबमिशन झालं की मग त्याला काही पर्याय नाही. सिलेक्ट करतो आपण ऑनलाईनला, काय करतो तर प्रश्न सिलेक्ट करायचे आहेत, परंतु प्रश्न एकदा वाचून घ्यायचा, पण पद्धतशीर वाचून घ्यायचा आहे. म्हणजे स्पॅनर वापरताना खालीलपैकी कोणती कृती करू नये. तिथे स्पॅनरचा हातोड्यासारखा वापर करावा. आता स्पॅनरचा जर आपण समजा पानाचा जर हातोड्यासारखा वापर जर केला, तो काडकन मोडत असतो. तो कास्ट स्टीलचा बनवलेला असतो आणि कास्ट स्टील पासून बनवलेला असते, ते थोडीशी मोडण्याची शक्यता राहते. म्हणून हातोड्यासारखा वापर आहे. त्याला फिरवण्यासाठी वापर करू शकतो, नट खोलण्यासाठी किंवा फिट करण्यासाठी वापर करू शकतो, पण हातोड्यासारखा त्याचा वापर करता येणार नाही. म्हणून स्पॅनरचा हातोड्यासारखा वापर करू नये. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. स्पॅनरवर हॅमरने मारू नये. नंतर स्पॅनरच्या जबड्यावर ग्रीस व ऑइल लावावे, ठीक नाही. आता स्पॅनरवर म्हणजे हॅमरने इथे मारू नये. तर यापैकी पहिले कृती कोणती होती तर स्पॅनरचा हातोड्यासारखा वापर करावा. इथे एक नाही तर ही करू नये. ह्या गोष्टी आपण पहिली गोष्ट बरोबर आहे. ह्या दोन्ही गोष्टी तिथे बरोबर असतील की आपण त्या गोष्टी स्पॅनर हॅमरला मारलं तर तो मोडण्याची शक्यता राहते. किंवा नंतर इथे स्पॅनर जबड्यावर किंवा ग्रीस ऑइल लावायचं. जेव्हा काम नसतं तेव्हा काय करतो आपण स्पॅनरवर ऑइल वगैरे, त्याला गंज चढू नये म्हणून त्याला आपण ग्रीस वगैरे किंवा ऑइल लावत असतो. परंतु स्पॅनरचा हातोड्यासारखा वापर जर केला तर तो मोडण्याची शक्यता असते, म्हणून तो करू नये असा शब्द यायला पाहिजे तिथे. त्यानंतर 12वा प्रश्न होता आपल्याला, वस्तू काटकोनात आहे किंवा नाही ते पाहण्यासाठी रिकाम्या जागाचा वापर करावा. म्हणजे आपण काय करतो तर मिस्त्री एखाद्या वेळेस बांधकाम करत असताना ते गुन्ह्या आपण त्याला वापरतो. आपण त्याला सुतार असेल तर ते गुन्ह्या वापरतो. एखादी फिटिंग करायची असेल आपल्याला तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला व्यवस्थिशीर त्या अँगलनी वस्तू ठेवाव्या लागतात. एखाद्या आपण इलेक्ट्रिशियन काम करत असताना सुद्धा जेव्हा डिझाईन करत असतो तेव्हा त्या वस्तू व्यवस्थिशीर काटकोनात दिशेने याव्यात, म्हणून काही ठिकाणी आपल्या काटकोनचा उपयोग करावा लागतो. तर त्याला काय तर ट्राय स्क्वेअर काय म्हणतो आपण त्याला, ट्राय स्क्वेअर असल्या प्रकारचं हे राहतं. म्हणजे एक पट्टी या ठिकाणी काटकोनात बरोबर 90 अंशाची दिली जाते आणि त्याच्यावर तुम्हाला एल आकारचा आता ट्राय स्क्वेअर त्याला आपण म्हणतो. ते ट्राय स्क्वेअर वापरूनच आपण त्याची मोजमाप मेजरमेंट घेतलं पाहिजे. म्हणून वस्तू काटकोनात आहे किंवा नाही ते दर्शवण्यासाठी काय करतो आपण तर ट्राय स्क्वेअर हे टूल्स वापरत असतो, ते साधन वापरत असतो. नंतर आहे आता लहान छिद्रे मोठे करण्यासाठी रिकाम्या जागा फाईलचा उपयोग करतात. एखादं लहान छिद्र आहे तर ते मोठं करण्यासाठी काय करतो आपण त्याला कोणती फाईल वापरतो. फाईल सुद्धा आपल्याला प्लेन फाईल आपल्याकडे आहे, राऊंड फाईल आहे, म्हणजे ट्रायंगल फाईल आपल्याकडे असतात. तर त्यातली आपल्याला तर राऊंड फाईल त्यासाठी आपण छिद्र मोठं करण्यासाठी वापरतो असतो. मग त्या फाईलचं सुद्धा म्हणजे जी कांशी आहे त्या कांशीची साधनं सुद्धा वेगवेगळी नावं आहेत, ती नावं लक्षात ठेवायची आहेत. नावं जर लक्षात राहिली तरच आपलं जमतं, नाही तर अंदाज 25 जसे आपण मारा गेले आपले मार्क तिथे मायनस होत असतात. आणि म्हणून काय करायचं तर आपले प्रश्न अत्यंत करेक्टच आले पाहिजेत, आपला प्रश्न चुकताच कामा नये. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत. कारण की आपण जी फाईल आहे ती कोणती वापरली पाहिजे तर राऊंड फाईलचा उपयोग छिद्र मोठे करण्यासाठी केला जात असतो. नंतर निऑन टेस्टर उपयोग करत असताना कोणती काळजी घ्यावी. आता एखादी वस्तू टूल्स आहेत त्या टूल्सची आपल्याला काही निगा घ्यावी लागतात, काळजी घ्यावी लागत असते. आणि मग जर ती काळजी जर आपण व्यवस्थिशीर जर घेतली तरच आपल्या वस्तू ह्या व्यवस्थिशीर राहू शकतात आणि आपलं काम सुद्धा चांगलं होऊ शकतं, दर्जेदार काम होऊ शकतं. तिथे आपल्याला जीवितवाला धोका सुद्धा होऊ शकत नाही. आणि म्हणून निऑन टेस्टर असेल तर त्याचा उपयोग काय केला जातो ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आता दर्शवलेल्या टेस्टरवर जे टेस्टर आहे त्या टेस्टरवर तुम्हाला किती व्होल्टेजवर वापरायचं हे त्याची कॅपॅसिटी लिहून दिली असते. त्याच कॅपॅसिटीवरती वापरायचं आहे, हाय व्होल्टेजवर वापरायचं नाही आहे. म्हणजे दर्शवलेल्या व्होल्टेजपेक्षा जास्त व्होल्टेजवर वापरू नये. तपासणी करताना शरीराद्वारे सर्किट पूर्ण झाल्याचा, कारण इकून जर टेस्टर असेल या भागाला तर आपण इकून त्याला काय करतो तर टच करतो तेव्हाच त्याचा सर्किट पूर्ण होतं आणि मग तिथे आपल्याला लाईट लागलेला असतो. तर त्यासाठी काय केलं तर तपासणी करताना शरीराद्वारे येथे सर्किट पूर्ण झाल्याची खात्री करावी. नंतर हलक्या कामासाठी उपयोग करावा. जे टेस्टर आहे निऑन टेस्टर हे हलक्या कामासाठी मोठ्या कामासाठी वापरता येणार नाही, ते मोडण्याची शक्यता राहते किंवा त्याला ब्रेक होण्याची शक्यता असते आणि म्हणून तिथे वापरायचं नाही. आणि म्हणून वरीलपैकी पण हे वरील तिन्ही सुद्धा आपल्याला गोष्टी लागणार आहेत. निऑन टेस्टर वापरताना घ्यावं लागतं काळजी, म्हणून ह्या पर्याय क्रमांक 4 हे त्यातलं बरोबर उत्तर होतं. म्हणजे पाहाल प्रश्न विचारत असताना कसा केला तर तिन्ही प्रश्नाची उत्तरं बरोबर दिलीत आणि म्हणून तुम्हाला सांगितलं वरीलपैकी सर्व लागतील का तर वरीलपैकी सर्व, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा त्यातला बरोबर आहे.
त्यानंतर याच डबल एडेड स्पॅनर बनतात. आपण अगोदरच्या प्रश्नामध्ये सुद्धा पाहिलं होतं की स्पॅनर आहेत किती प्रकारचे, आपल्याला अनेक प्रकारचे स्पॅनर आहेत, पण या ठिकाणी जी चित्र दिलीत ती स्पॅनर आपल्याला लक्षात आली पाहिजे. कोणती कोणती स्पॅनर आहेत तर याला काय म्हणतो आपण, त्याला रिंग स्पॅनर म्हणतो. नंतर हे डबल एडेड म्हणजे दोन्ही बाजूने याला स्पॅनर आहेत आणि याला काय म्हणतो, तर याला सॉकेट स्पॅनर म्हटलं जातं. म्हणून पर्याय क्रमांक हे 2 याचं उत्तर बरोबर आहे. डबल एडेड स्पॅनर याला म्हटलं जातं, याला रिंग स्पॅनर म्हणतो आणि याला काय म्हणतो आपण, तर येथे सॉकेट स्पॅनर म्हणतो आहे. तर म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्यातलं बरोबर आहे. नंतर या ठिकाणी जी आकृतीत दाखवलेले टूल्स कोणते आहे, आकृतीत दाखवलेले टूल्स कोणते आहे. आता हे प्लायर आहे, पण प्लायर कोणतं आहे तर हे आपल्याला पाहिजे होतं. तर कॅबिनेशन प्लायर आहे का, ठीक आहे, तर हे नाही तर काय तर लॉंग नोज प्लायर आहे. कोणतं आहे तर लॉंग नोज प्लायर आहे. आता लॉंग नोज प्लायर साइड कटिंग प्लायर आहे, तर साइड कटिंग प्लायर काय करतो आपण, पत्रा कापण्यासाठी वापरलं जातं. कॅबिनेशन प्लायर असेल तर ते नेहमी करता आपण पेंचेस म्हणून वापरतो, पण तो एखाद्या अडचणीची वस्तू काढायची असेल तर त्या ठिकाणी लॉंग नोज प्लायर आपल्याला घ्यावं लागतं. म्हणून इथे पर्याय क्रमांक 2 याच्यातलं बरोबर असेल. नंतर हे कोणत्या प्रकारचे हॅमर आहे. आता याला आपण हातोडी म्हणतो, काय म्हणतो आपण याला, तर हातोडी म्हणत असतो. पण हातोडी सुद्धा, हातोडीचे जे काही प्रकार असते तर काइंड्स असतात तर तेही सुद्धा आपल्याला लक्षात असले पाहिजेत. तर याला काय म्हणतात, तर वरच्या साईडला जो बॉल आहे, ठीक नाही, याच्यामुळे याला काय नाव देण्यात आलं तर बॉल पेन हॅमर म्हटलं आहे. काय म्हटलं तर त्याला बॉल पेन हॅमर म्हटलं आहे. आता इथे क्रॉस पेन हॅमर आहे, आता स्ट्रेट पिन पेन हॅमर्स आहेत. हे हॅमरचे सुद्धा प्रकार आहेत, त्याचे कुठल्या ठिकाणी उपयोगी केले जातात ही सुद्धा आपल्याला बारकाईने लक्षात ठेवावं लागतं. इथे बॉल पेन हॅमर्स या हातोडी जे चित्र आहे ते त्याला कोणतं तर बॉल पेन हॅमर्स म्हटलेलं आहे. नंतर सोल्डरिंग आयर्नसाठी पुरवलेला विद्युत पुरवठा रिकाम्या जागा हा दाबाचा असतो. जेव्हा आपण एखादी इलेक्ट्रिसिटी आपल्याला करंट पूर्ण यावा, व्यवस्थिशीर यावा, यासाठी आपण त्याला काय करतो, डाग देण्याचे काम करतोय. 2 जॉईंट येथे एकत्र करतो आणि त्याला जोडण्याचं काम करत असतो. पण त्या 2 धातूवर काय होऊ नये तर कुठलेही ऑक्सिजन म्हणजे काय होईल त्याला, तर जो दाब आहे तो दाब कसा ठेवायचा आहे, तो दाब कमी ठेवायचा आहे का, कारण हलक्या वस्तू असेल तर दाब कमी ठेवायचा आहे, जर जास्त मोठी असेल वस्तू तर त्याला आपला दाब लागतो. तर इथे जी काही सोल्डरिंग आयर्न आहे तर त्या ठिकाणी जो विद्युत पुरवठा असतो तो कमी दाबाचा असतो, जेणेकरून ती सोल्डरिंग गरम तर व्हावी परंतु त्यामुळे जास्त अधिक उष्णता त्यातून जास्त मिळता कामा नाही, म्हणून कमी दाबाचा इथे विद्युत पुरवठा या ठिकाणी केला जात असतो आणि पर्याय क्रमांक 1 हे यातलं बरोबर आहे. त्यानंतर इथे हेवी ड्युटी इथे 3 मल्स शोल्डर मध्ये 3 रिकाम जागा व लेड रिकाम जागा असते. म्हणजे आता इथे हेवी ड्युटी 3 मल्स शोल्डर करायचं आहे, इथे 3 मल्स शोल्डर करायचं आहे. आता शोल्डरिंग करत असताना तिथे काय करतात, आपल्याला टीन आणि लेडचं यांचं मिश्रण आपल्याला वेगवेगळं वापरावं लागतं. तर हेवी ड्युटी जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 50% टीन आणि 50% लेड वापरावं लागतं. काय तर 50% लीड आणि 50% येथे टीन्स वापरावं लागतं, म्हणून पर्याय क्रमांक 1 ही त्यातलं बरोबर आहे. नंतर फ्लक्स हा असा पदार्थ आहे की जो कंडक्टरच्या पृष्ठभागावरील रिकाम जागा काढून टाकतो. जेव्हा आपण सोल्डरिंग करत असतो, सोल्डरिंग करत असताना त्या ठिकाणावर काय होऊ नये तर ती घट्ट डाग त्याचा बसावा, त्याच्यावर कुठलीही ऑक्सिजन हे असू नये की ऑक्साईड त्यामध्ये असू नये, गंज त्याच्यावर असता कामा नाही. तर त्याचं गंज काढण्याचं काम म्हणजे ऑक्सिडेशन करण्याचं काम कोण करतं तर इथे फ्लक्स करत असतो. काय करत असतो तर हा फ्लक्स करत असतो आणि या फ्लक्समध्ये लीड आणि टीनचं प्रमाण किती ठेवायचं आहे हे सुद्धा त्यामध्ये अवलंबून असतं. म्हणून या फ्लक्सवर काय करतं ऑक्सिडाइज म्हणजे ऑक्सिडाइज आणि वेल्डिंग करत असताना रिऑक्सिडेशन त्याचा गंज येणार नाही किंवा पुन्हा त्याच्यावर गंज राहणार नाही असं एक पातळ थर त्यावर निर्माण होत असतो. आणि म्हणून या फ्लक्समध्ये काय करतो तर येथे कंडक्टरच्या पृष्ठभागावरील ऑक्साईड काढून टाकतो. काय करतो तर ऑक्साईड काढतो आणि सोल्डरिंग झाल्यानंतर रिऑक्सिडेशन किंवा डिऑक्सिडेशन त्यावर होणार नाही याची सुद्धा तो खबरदारी घेत असतो. आणि म्हणून येथे फ्लक्स कशाचं काम करतो तर ऑक्साईड काढून टाकण्याचं काम करत असतो. आता अशी आपल्याला 20 प्रश्न या ठिकाणी घेण्यात आलेली होती. आणि जर समजा तुम्हाला ही माहिती जर चांगली वाटली तर काय करा तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. उद्याही नंतरचा भाग आपण घेऊन येणार आहोत, म्हणजे नंतरचं चॅप्टरचे 20 प्रश्न या ठिकाणी आपण तुम्हाला घेऊन येणार आहोत. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. SRGNS अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं काय तर मनपूर्वक या ठिकाणी येथे स्वागत आहे आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद.